नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण आपल्या वीकली करंट अफेअरच्या सिरीजमधला हा जो आपला व्हिडिओ आहे तो 19 जूनपासून 25 जूनपर्यंतच्या चालू घडामोडीवरती आधारित आहे। यामध्ये आपल्याला जे काही आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचं करंट अफेअर आहे, जे की TCS पॅटर्न असेल किंवा इतरही सगळ्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं करंट अफेअर आपण यामध्ये घेतलेलं आहे। तर आपण जास्त वेळ न घेता लगेचच आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपला जो आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। तर यामध्ये पहिला जो ऑप्शन दिलेला आहे किंवा पहिलं जे विधान दिलेलं आहे तर यामध्ये दिलेलं आहे की जून 2023 मध्ये भारतात चेन्नई येथे स्क्वॉश विश्वचषक चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे ती पार पडलेली आहे। त्यानंतर दुसरं जे विधान आहे ते आहे ही स्पर्धा इजिप्त या देशाने जिंकलेली आहे। आता हे जे आहे तर हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण यावरूनच आपल्याला उत्तर जे आहे ते शोधायचं आहे। नंतर तिसरं विधान काय दिलेलं आहे की या स्पर्धेची आवृत्ती चौथी होती, हे देखील लक्षात ठेवायचं आहे, कारण आवृत्तीच्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा चुकवलं जातं। त्यानंतर चौथं विधान आहे स्पर्धेचा उपविजेता जो आहे तो भारत आहे। तर आता आपल्याला याचं योग्य उत्तर पाहायचं आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे फक्त A, B आणि C बरोबर आहे। म्हणजेच कोणता पर्याय येणार आहे तर पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। आता याचं कारण काय आहे तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, फक्त A, B आणि C बरोबर आहे। म्हणजेच A बरोबर आहे, B बरोबर आहे आणि C बरोबर आहे, मात्र D जे आहे ते चुकीचं आहे। याचं कारण काय आहे तर उपविजेता जो आहे तो मलेशिया आहे, हे लक्षात ठेवायचं। या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर उपविजेता भारत दिलेला आहे, तर हे चुकीचं आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, पण त्या अगोदर आपल्याला स्क्वॉश विश्वचषक चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे तर या स्पर्धेची माहिती घ्यायची आहे। तर या स्पर्धेचा विजेता राहिलेला आहे इजिप्त, त्यानंतर उपविजेता आहे मलेशिया आणि या स्पर्धेची आवृत्ती किती राहिलेली आहे तर चौथी आवृत्ती या स्पर्धेची यावर्षी राहिलेली आहे। तसंच आपल्याला यजमान माहीत असलं पाहिजे, कारण ही स्पर्धा आपल्या भारतात झालेली आहे। चेन्नई या ठिकाणी स्पर्धा पार पडलेली आहे, तर हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। आपल्याला विजेता आणि ही स्पर्धा भारतात झाल्यामुळे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यानंतर स्पर्धेचा दिनांक जो आहे तो 13 ते 17 जून 2023 दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे। आणि या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते कोणी केलेलं आहे तर द स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ तामिळनाडू म्हणजेच SDAT आणि वर्ल्ड स्क्वॅश फेडरेशन म्हणजेच WSF यांनी या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे। त्यानंतर स्पर्धेचं उद्घाटन देखील महत्त्वाचं आहे, कारण उद्घाटक देखील बऱ्याच वेळा विचारले जातात। तर उद्घाटन जे आहे ते उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं आहे, हे देखील महत्त्वाचं आहे। आणि या स्पर्धेत सहभागी देश किती होते तर 8 देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। आणि भारताचं नेतृत्व कोणी केलं हे पण आपल्याला पाहणं गरजेचं असतं। तर भारताचं नेतृत्व केलेलं आहे सौरव घोषाल आणि जोशना चिनापा या 2 खेळाडूंनी भारताचं नेतृत्व जे आहे ते केलेलं आहे। यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे। तर या ठिकाणी वन लाइनर प्रश्न आहे, ज्या ठिकाणी आपल्याला वन लाइनर प्रश्न पाहायचा असतो त्या ठिकाणी आपण वन लाइनरचीच माहिती घेतो, कारण जास्त एक्स्ट्रा माहिती घेण्याची काही गरज नसते, तिथे तेवढाच प्रश्न बनतो। तर आपल्याला त्या पद्धतीनेच अभ्यासणं गरजेचं आहे। तर प्रश्न आहे खगोलशास्त्रज्ञांनी मिल्की वे या आकाशगंगेतील कोणत्या सर्वात वेगवान ताऱ्याचा शोध लावला। आता मिल्की वे ही जी आकाशगंगा आहे तिच्यामध्ये सर्वात वेगवान तारा जो आहे त्याचा शोध लागलेला आहे आणि त्याचं नाव आपल्याला ओळखायचं आहे। तर इथं नावं जवळपास सेम आहेत, तर अशा ठिकाणी आपल्याला ते पाठ असणं गरजेचं असतं। त्या वेगवान ताऱ्याचं नाव आहे J0927, म्हणजेच कोणता पर्याय आहे तर पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे दिल्लीतील 3 मूर्ती भवन या ठिकाणी नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालयाचं रिकामी जागा असं नामकरण करण्यात आलेलं आहे। तर आता दिल्लीतल्या 3 मूर्ती भवन या ठिकाणच्या नेहरू स्मारक संग्रहालयाचं जे नामकरण करण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आहे काय नामकरण केलेलं आहे तर प्रधानमंत्री संग्रहालय आणि सोसायटी, म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे तर चौथा पर्याय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे भारत सरकार संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सहकार्य आराखडा करार 16 जून 2023 रोजी कोणत्या कालावधीकरिता करण्यात आला, हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। कराराच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी याचा कालावधी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। तर लक्षात ठेवा या कराराचा कालावधी जो आहे तो म्हणजे 2023 पासून 2027 पर्यंतचा आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता आहे तर पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपण याची डिटेल माहिती घेऊया। भारत सरकार संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सहकार्य आराखडा जो आहे तो 2023 ते 2027 या कालावधीसाठी पार पडलेला आहे। आणि यामध्ये नीति आयोग आणि युनायटेड नेशन्स इन इंडिया यांच्या दरम्यान हा जो करार आहे तो झालेला आहे। तसंच
हा करार कशासाठी झालेला आहे तर शाश्वत विकास सहकार्य आराखड्याशी संबंधित हा करार आहे. त्याचबरोबर हा करार करण्यात आली तारीख जी आहे ती आहे 16 जून 2023 आणि नीती आयोगाचे CEO आहेत BVR सुब्रमण्यम. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राचे भारतातले निवासी समन्वयक जे आहेत त्यांचं नाव आहे शोम्बी शार्प. या दोघांनी या करारावरती काय केलेलं आहे तर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला जर मल्टीलाईनमध्ये विचारलं तर ह्या गोष्टी येतात, मात्र मॅक्झिमम शक्यता जी आहे ती कराराच्या कालावधीवरती आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. तर या ठिकाणी आता खाली डिटेल आलेलीच आहे, तरी पण आपण एकदा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जिओफिजिकल रिसर्च, एक मिनटं, नाही आहेच ते सगळं. जिओफिजिकल रिसर्च लेटर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार पृथ्वी 1993 ते 2010 या कालावधीत सुमारे 80 सेंटीमीटर पूर्वेकडे झुकलेली आहे. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा प्रश्नामध्ये. त्यानंतर दुसरा आहे, यासाठी भूजलाचा उपसा जे आहे ते मुख्य कारण ठरलेलं आहे. तर हे जे दोन्ही विधानं आहेत, तर दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचं कारण काय आहे तर भूजलाच्या उपशामुळे पृथ्वी जी कललेली आहे, तर त्या डिटेलच्या बाबतीत आपण माहिती घेऊया. जिओफिजिकल रिसर्च लेटर्स जनरलमध्ये याबाबत माहिती प्रकाशित झालेली आहे आणि त्यानुसार भूजलाच्या उपशामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं आहे आणि यामुळे पृथ्वी जी आहे ती 1993 पासून 2010 या कालावधीमध्ये सुमारे किती सेंटीमीटरनं कललेली आहे तर 80 सेंटीमीटरनं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणत्या दिशेकडे कललेली आहे तर पूर्व दिशेकडे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय दुग्ध उद्योगांचा कायापालट करण्यासाठी दूध संकलन साथी मोबाईल ॲपचं अनावरण कोणी केलं? तर हे जे अनावरण केलेलं आहे, तर हे अनावरण झालेलं आहे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते. तर आपल्याला मंत्रालय जे आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री जे आहे ते पर्याय क्रमांक पहिल्यामध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला जो आहे तो याचं काय आहे तर योग्य उत्तर आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं, दुग्ध संकलन नाव असल्यामुळे आपण काय करतो तर कृषी मंत्री किंवा पशुविकास मंत्री जे आहेत यांच्याशी संबंधित पर्यायाकडे जास्त करून जातो. त्यामुळेच आपण हा पर्याय या ठिकाणी घेतलेला आहे. प्रश्न जर असा विचारला तर तुमची चूक त्या ठिकाणी होता कामा नये. तर बघा आता याचं बरोबर काय आहे तर सगळी माहिती याची. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आहेत डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांनी भारतीय दुग्ध उद्योगांचा कायापालट करण्यासाठी दुग्ध संकलन साथी मोबाईल ॲप जे आहे त्याचं अनावरण केलेलं आहे. आणि आता हे जे दुग्ध संकलन साथी मोबाईल ॲप आहे तर ते कोणी विकसित केलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आहे, अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी मिनीरत्न कंपनी आहे. कोणती कंपनी आहे तर राजस्थान इलेक्ट्रिकेशन अँड इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेड, म्हणजे तिला शॉर्ट फॉर्ममध्ये REIL असं म्हणतात. ही कंपनी अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि याच कंपनीनं हे ॲप्लिकेशन विकसित केल्यामुळं या मंत्रालयाचे जे मंत्री आहेत त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे, कारण अशा ठिकाणी आपले प्रश्न जास्त चुकतात, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोणत्या ठिकाणी कोड ब्लू यंत्रणा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे? तलाठी भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या बाबतीतला आहे आणि पहिल्यांदाच ही यंत्रणा सुरू झालेली आहे, त्यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, ही जी कोड ब्लू यंत्रणा आहे ती पुण्याला सुरू करण्यात आलेली आहे. तर हिच्याबाबत आपण माहिती घेऊया. कोड ब्लू यंत्रणा जी आहे ती महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयात सर्वात प्रथम सुरू करण्यात आलेली आहे. तर पुण्याचं ससून रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी ही यंत्रणा सुरू झालेली आहे. आणि ही जी यंत्रणा आहे हिच्यामुळं काय होणार आहे तर वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमध्ये संबंधित व्यक्तीला या यंत्रणेमुळं केवळ 120 सेकंदामध्ये उपचार मिळू शकणार आहेत. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आपल्याला तलाठी भरतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तर लक्षात ठेवायची आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताची गुप्तचर संस्था आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ, आणि याच संस्थेच्या प्रमुख पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर रॉचे प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं नाव लक्षात ठेवा, रवी सिन्हा असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी बरोबर उत्तर येणार आहे. आणि हे जे रवी सिन्हा आहेत यांच्याबाबतही आपल्याला थोडी माहिती घ्यावी लागेल, कारण रॉचे प्रमुख बनल्यामुळं हे विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे. तर लक्षात ठेवा, भारताची गुप्तचर संस्था आहे रॉ आणि तिच्या प्रमुख पदावर वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत रवी सिन्हा, तर त्यांची निवड झालेली आहे. तसंच रवी सिन्हा जे आहेत ते 1988च्या IPSच्या तुकडीमधले
पोलीस अधिकारी आहेत आणि ते कोणत्या केडरचे आहेत तर केडर देखील विचारलं जातं. छत्तीसगड केडरचे ते आहेत. हे कुठे विचारणार तुम्हाला तर कंबाईन आणि राज्यसेवेसाठी हे महत्त्वाचं आहे. आणि जर तलाठी भरतीच्या दृष्टीने पाहिलं तर डायरेक्ट वरचा प्रश्न जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर रवी सिन्हाचा कार्यकाळ किती वर्षांचा असणार आहे तर रवी सिन्हा यांचा जो कार्यकाळ आहे तो 2 वर्षांचा असेल, हे पण लक्षात ठेवा. आणि सध्या रॉचे प्रमुख आहेत सामंत कुमार गोयल. त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 30 जूनला संपणार आहे आणि त्याच्यानंतर मग रवी सिन्हा जे आहेत ते रॉचे प्रमुख होणार आहेत. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता हा पुढचा प्रश्न निधनविषयक आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं की अलीकडे निधन झालेल्या शांता तांबे ज्या आहेत तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या असं आपल्याला विचारलेलं आहे. मग शांता तांबे यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे तर अभिनय क्षेत्राशी आहे. म्हणून लक्षात ठेवा त्या अभिनेत्री होत्या. आणि पर्याय क्रमांक दुसरा याचं काय येते तर बरोबर उत्तर येते. तर यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. मराठी चित्रपटसृष्टीतल्या त्या ज्येष्ठ अभिनेत्री होत्या आणि त्यांचं निधन जे आहे ते कोल्हापूरला वार्धक्यानं झालेलं आहे. त्या 90 वर्षांच्या होत्या. वय कधी कधी विचारतात तर वय या ठिकाणी यांच्या बाबतीत इम्पॉर्टंट आहे. काही काही ठिकाणी वयाचा संबंध अत्यंत कमी असतो. जिथं आपल्याला गरजेचं आहे त्या ठिकाणी ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तब्बल 7 दशकं त्यांनी चंदेरी पडद्यावर चरित्र भूमिका साकारलेल्या आहेत. तर हे चरित्र भूमिका हे देखील इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्यांचे जे चित्रपट आहेत त्यामध्ये मोहित्यांची मंजुळा आहे. त्यानंतर सवाल माझा ऐका, मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी, 2 बायका, फजिती ऐका हा जो चित्रपट आहे. त्यानंतर चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी काय केलेलं आहे तर काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांची अलीकडील मालिका जर आपल्याला विचारली तर ती लक्षात ठेवा, तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये देखील त्यांनी काय केले आहे तर भूमिका साकारलेली आहे. तर लक्षात ठेवा कोण आहे त्या तर शांता तांबे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी आत्तापर्यंतची पहिली महिला जी आहे ती कोण ठरलेली आहे. तर आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आत्तापर्यंतची पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला जी ठरलेली आहे तर तिचं नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. भवानी देवी असं नाव आहे. तर ही पहिली भारतीय महिला आहे जिनं काय केलं आहे तर आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदक जिंकलेलं आहे. आता कोणतं पदक जिंकलं ते देखील आपण पाहूया. स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली हे देखील आपण पाहूया. तर स्पर्धा झाली आहे चीनमधल्या उक्सी या ठिकाणी. तसंच या स्पर्धेमध्ये भवानी देवीनं जे पदक जिंकलेलं आहे ते आहे कांस्य पदक. आणि या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरलेली आहे. त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे, तलाठी भरतीला 100% तुम्हाला विचारला जाईल. तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 21.77 मीटर लांब गोळाफेक करून नवा आशियाई विक्रम कोणी नोंदवलेला आहे. आता 21.77 मीटरचा गोळा फेकण्याचा जो नवीन विक्रम केलेला आहे तो केलेला आहे भारताचा गोळाफेकपटू आहे तेजिंदर पाल सिंग तूर. त्यानं तो विक्रम केलेला आहे. पहिला त्याचाच विक्रम होता तो त्यानं आता मोडून हा नवा विक्रम केलेला आहे. तर लक्षात ठेवायचे तेजिंदर पाल सिंग तूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे जर्मनीमध्ये विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये 800 मीटर ट्रॅक लेवल सी इव्हेंट जो आहे तर यामध्ये धावण्याच्या शर्यतीत कोणी सुवर्णपदक पटकावलं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक जे आहे ते पटकावलेलं आहे गीतांजली नागवेकर हिनं आणि ही महाराष्ट्राची आहे. त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला तलाठी भरतीसाठी प्रादेशिक घडामोडी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट असतात आणि त्यामुळे ह्या ज्या महिन्याच्या घडामोडी आहेत जून त्यानंतर मागचा मे जून आणि हे जे 2 महिन्यातल्या ज्या महाराष्ट्र संबंधित घडामोडी ते जास्त करून ठेवा. कारण प्रश्न रिसेंटली घडामोडी ज्या झालेल्या असतात त्याच्यावरती जास्त विचारण्याचे चान्सेस असतात. तर लक्षात ठेवा गीतांजली नागवेकर असं तिचं नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कॅनेडियन ग्रँप्री स्पर्धा जी आहे तर 2023ची स्पर्धा कोणी जिंकली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ग्रँप्रीच्या संबंधीमध्ये 2 खेळाडू आहेत. तर याच्यातला विजेता जो आहे तो आहे मॅक्स फर्स्टापेन जो की रेडबुलचा काय आहे तर तो ड्रायव्हर आहे. तर यानं ही स्पर्धा जिंकलेली हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लेबनॉनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता लेबनॉन हा जो देश आहे त्याच्यामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली असं आपल्याला विचारले. तर लेबनॉनचे जे राजदूत बनलेले आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद नूर रहेमान शेख. काय नाव आहे तर मोहम्मद नूर रहेमान शेख. पर्याय क्रमांक कोणता आहे तिसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर ह्या नियुक्त्या महत्त्वाच्या असतात त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला कारण आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जर्मनीचा पीस प्राइज ऑफ द जर्मन बुक ट्रेड हा जो पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्काराचं नाव काय आहे तर पीस प्राईड ऑफ द जर्मन बुक ट्रेड आणि हा पुरस्कार आहे जर्मनीचा. तर तो कोणाला देण्यात आला असं आपल्याला विचारलेला आहे. तर हा जो पुरस्कार आहे तो दिलेला आहे
आता पर्यायामध्ये आपल्याला कोण कोण दिसतं? टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस, शक्तिकांत दास आहेत, डॉक्टर अभय बंग आहेत आणि सलमान रश्दी आहेत. उत्तर जे येते ते उत्तर येत आहे सलमान रश्दी, जे की भारतीय वंशाचे लेखक आहेत आणि त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक मिनिट, 2023 वर्षाची नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा कोणत्या संघानं जिंकली असं आपल्याला विचारले. आता ही जी नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा जी आहे ती नुकतीच पार पडलेली आहे आणि ही ज्या संघानं जिंकली त्या संघाचं नाव लक्षात ठेवा, स्पेननं जिंकलेली आहे. हे प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट वन लायनरमध्ये घेतले ते, कारण असे प्रश्न जे आहे ते तलाठी भरतीला जास्त करून विचारतात. तर ते आपल्याला सगळे प्रश्न तुम्हाला हे पाठ करणं गरजेचं आहे. ह्यातला कोणताही प्रश्न विचारतील ते त्यांची इच्छा असते त्यांना काय विचारायचं, तर तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करा. आणि हा जो प्रश्न आहे तो आता आपण पाहूया. प्रश्नामध्ये विचारले, खगोलशास्त्रज्ञांनी कोणत्या ग्रहाच्या एन्सेलेडस जो आहे या चंद्रावर फॉस्फरस शोधलेला आहे. अंतराळ घडामोडी ज्या असतात त्यामध्ये हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तर एन्सेलेडस हा जो चंद्र आहे तो कोणत्या ग्रहाचा आहे, ज्यांना माहीत असेल त्यांना हे लगेच उत्तर येईल आणि ज्यांना हे बेसिकच माहीत नसेल तर त्यांना उत्तर समजणार नाही. तर लक्षात ठेवा, फॉस्फरसचा शोध लावलेला आहे आणि हा जो चंद्र आहे तर हा शनीचा चंद्र आहे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शनीचा चंद्र एन्सेलेडस, त्याच्यावरती फॉस्फरसचा शोध जो आहे तो संशोधकांनी लावलेला आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण अंतराळविषयक घडामोडीमध्ये या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. तर आपण याची माहिती घेऊया. खगोलशास्त्रज्ञांनी शनी ग्रहाच्या एन्सेलेडस हा जो चंद्र आहे त्याच्यावर फॉस्फरस शोधलेला आहे. आपल्याला प्रश्नात असंही विचारतील कोणता धातू शोधला, किंवा पर्यायामध्ये देतील मग धातू अधातू आणि असं विचारतील ते, तर तुम्हाला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं पॉईंट जो आहे तो नासाद्वारे पाठवण्यात आलेलं कैसिनी अंतराळयान आहे बघा, त्यानं ही माहिती पाठवली होती आणि त्याच माहितीचं विश्लेषण या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामधून त्यांना असं आढळलं आहे की याच्यामध्ये फॉस्फरस आहे. कुठे? तर एन्सेलेडस या चंद्रावरती, जो की शनीचा चंद्र आहे. त्याच्यानंतर कैसिनी जे आहे ते शनीचं प्रदक्षिणा करणारं पहिलं अंतराळयान आहे. तर हे पण महत्त्वाचं आहे. आपल्याला मल्टीलाईनमध्ये जर प्रश्न विचारला तर मग हे सगळे वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सगळे कीवर्ड्स आणि ते वाक्य पाठ करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर या यानानं जे आहे ते 2004 पासून 2017 या कालावधीत शनीच्या वातावरणाबद्दल माहिती पाठवलेली आहे. तर ते यानाचा कालावधी माहीत असला पाहिजे. शनी ग्रहावर पाठवलेलं किंवा प्रदक्षिणा करणारं जे पहिलं यान आहे त्याचं नाव आहे केसिनी. त्या यानाने जी माहिती पाठवली तिच्याच विश्लेषणामधून हे आढळलेलं आहे की त्या चंद्रावरती काय आहे, तर फॉस्फरस आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आपण आता पाहूया. प्रश्न आहे, अमेरिकेच्या इतिहासातली पहिली मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश तुम्हाला विचारलेली आहे. तर अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या मुस्लिम महिलेला फेडरल न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर ते तुम्हाला आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर नाव जे आहे ते नुसरत चौधरी आहे. मग पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी याचं उत्तर आहे नुसरत चौधरी. त्याच्यानंतर वरती जो पर्याय दिलेले आहेत रायना बर्नवी दिलेले आहेत, तर ते सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला मागे आपण शिकवलेल्या आहेत. तर आता आपण याबद्दल थोडी माहिती घेऊया. नुसरत चौधरी जी आहे ती अमेरिकेच्या इतिहासातली पहिली मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश ठरलेली आहे. तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आणि नुसरत चौधरी, पण नुसरत चौधरी कोणत्या देशाच्या म्हणजे कोणत्या देशातील मूळची आहे हे पण तुम्हाला पाहणं गरजेचं आहे, कारण त्या बांगलादेशच्या आहेत, हे पण इम्पॉर्टंट आहे. तसंच म्हणजे बांगलादेश वंशी आहेत त्या. आणि दुसरं म्हणजे काय, तर फेडरल न्यायाधीश बनलेल्या त्या पहिल्या तेच बांगलादेशी अमेरिकन आहेत. त्याचबरोबर त्या पहिल्या मुस्लिम अमेरिकन महिला ठरलेल्या आहेत. तर हे पॉईंट अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं असतं किंवा लक्षात ठेवा. जसं तुम्हाला जमेल तसं ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सरकारनं न्यायालयांवरील भार कमी करण्याच्या उद्देशानं लवाद आणि सामंजस्य कायद्यातील सुधारणांची शिफारस करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली. आता बघा काय विचारलेलं आहे की न्यायालयांवरील भार कमी करण्याच्या उद्देशानं लवाद आणि सामंजस्य कायद्यामधील सुधारणांची शिफारस करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी काही समित्या दिलेल्या आहेत. ह्या समित्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत त्यातल्या काही, आणि एक समिती या प्रश्नाचं उत्तर आहे. तर उत्तर काय येणार आहे, तर मग टी.के. विश्वनाथन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर टी.के. विश्वनाथन समिती आहे, हे लक्षात ठेवा. अजय लांबा आणि अनुसूया उईके समित्या, ज्या दोन समित्या आहेत, तर या मणिपूरच्या जे वांशिक दंगल त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्याबाबतच्या या समित्या आहेत. तर ते आपण मागे पाहिलेलं आहे. तर ही समिती लक्षात ठेवायची. टी.के. विश्वनाथन जे आहेत ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते कोण आहेत, तर भारताचे माजी कायदा सचिव आहेत. हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कधी कधी विचारतात ते की टी.के. विश्वनाथन यांच्या अध्यक्षाखाली समिती स्थापन केली तर ते कोण होते वगैरे, तर ते पण लक्षात ठेवणं गरजेचं असतं. पुढचा प्रश्न आहे,
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोणत्या ठिकाणी इंटिग्रेटेड सिम्युलेटर कॉम्प्लेक्स म्हणजेच ICS ध्रुवचं उद्घाटन केलं? आता हे जे ICS ध्रुव जे आहे याचं उद्घाटन केलेलं आहे कोची या ठिकाणी, म्हणून उत्तर येते पर्याय क्रमांक पहिला कोची. आणि याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. ICS ध्रुव जे आहे ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दक्षिण नौदल कमांड जे आहे कोची या ठिकाणी, तर त्या ठिकाणी त्याचं अनावरण केलेलं आहे. आणि ICS म्हणजे काय तर इंटिग्रेटेड सिम्युलेटर कॉम्प्लेक्स, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये ICS म्हणतात, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि याचा उपयोग काय केला जाणार आहे तर नौदलामधील जे काही जवान आहेत तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. ते सिम्युलेटर आहे त्यामुळे त्याचं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, 2023 या वर्षी कितवा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला? आता 2023 हे जे वर्ष आहे तर या वर्षीचा योग दिन तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण योग दिन जो आहे तो आपल्याला परीक्षेला विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर लक्षात ठेवा, या वर्षीचा योग दिन आहे 9वा. पर्याय क्रमांक कोणता आहे तर तिसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि याची माहिती घेऊयात आपण. तर योग दिन कधीपासून साजरा केला जातो असे आपल्याला जीकेच्या याच्यामध्ये म्हणजे स्टॅटिक जीकेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा 2015 पासून तो दरवर्षी 21 जून रोजी UN कडून साजरा केला जातो. UN म्हणजे कोणतं? संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन्सकडून. आणि योग दिन साजरा करण्यासाठी प्रस्ताव कोणी मांडला होता तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो प्रस्ताव मांडला होता. ते देखील तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आणि यावर्षीचा जो योग दिन आहे न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये साजरा करण्यात आलेला, तर त्याला प्रमुख पाहुणे म्हणून किंवा त्याचं नेतृत्व कोणी केलं आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण येथे आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यानंतर हा 9वा वार्षिक आंतरराष्ट्रीय योग दिन आहे हे आपण पाहिले. आणि यावर्षीच्या योग दिनाची थीम लक्षात ठेवा, वसुधैव कुटुंबकमसाठी योग अशी या वर्षीच्या योग दिनाची थीम आहे. तर थीम पाठ करायची आहे आपल्याला, कारण आपल्याला येणाऱ्या तलाठी भरतीच्या दृष्टीनं जे जे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते सगळे कव्हर करायचे आहेत. आणि हे सगळे पॉईंट्स तुम्हाला इतर पुढे ज्या कंबाईनच्या परीक्षा होणार आहेत मुख्य परीक्षा त्या ठिकाणी देखील तुम्हाला ते महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि इथे 21 जूनच का हे जे आपण दिलेलं आहे तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण 21 जून हा उत्तर गोलार्धामध्ये वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो आणि त्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आलेली आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. आणि काय थोडं स्पीडमध्ये घेतो, कारण यूट्यूबवरती जास्त वेळ जर झाला तर मग ते खूप व्हिडिओ मोठा वाटतो. तर आपण एक लवकर त्याला संपून घेऊया. तर WEFच्या वार्षिक जेंडर गॅप रिपोर्ट 2023 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? आता WEF म्हणजे काय तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने काय केलं आहे तर जेंडर गॅप रिपोर्ट 2023 जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. तर त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक तुम्हाला सांगायचा आहे. तर यावर्षी भारताचा जो क्रमांक आलेला आता इथे तुम्हाला 127, 135 आणि 146 असे 3 क्रमांक दिसत आहेत. तर बघा 146 जे आहे ते एकूण देशांची संख्या या वर्षीच्या रिपोर्टमधली, 135 जे आहे ते मागच्या वर्षीचा भारताचा क्रमांक आहे आणि 127 या वर्षीचा आहे. तर अशा पद्धतीने ती रचना केलेली आहे, म्हणून लक्षात ठेवा 127वा भारताचा क्रमांक आहे. तर थोडी माहिती घेऊया. जेंडर गॅप रिपोर्ट 2023 जो आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं प्रसिद्ध केलेला आहे. कधी कधी आपल्याला विचारतात जेंडर गॅप रिपोर्ट कोण प्रसिद्ध करतं, तर ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम प्रसिद्ध करतं हे लक्षात ठेवायचं आहे. कारण अशी माहिती जी असते ती स्टॅटिकची असते, ती तुम्हाला पाठच करावं लागते, कारण मग रिपीट त्याला वाचायची गरज पडत नाही. पाठ असेल तर लगेच लक्षात येऊन जातं. फक्त मग नवीन गोष्ट काय आहे तर क्रमांक चेंज होतात तेवढे पाठ करायचे असतात. त्याच्यानंतर वार्षिक जेंडर गॅप रिपोर्ट 2023 नुसार लैंगिक समानतेच्या बाबतीमध्ये भारत जो आहे तो 146 देशांमध्ये कितवा आलेला आहे तर 127वा भारत आलेला आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारताने यंदा किती स्थानांची सुधारणा केली तर 8 स्थानांनी भारताने यामध्ये सुधारणा केली आहे. तसंच 2022च्या आवृत्तीत भारत कितव्या क्रमांकावर होता तर 135व्या. 135 वरून आता भारत कुठे गेला तर 127व्या स्थानावर. तर हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. आता प्रश्न काय विचारलेला आहे, कोणता देश सलग 14व्या वर्षी जेंडर गॅप रिपोर्ट 2023 मध्ये पहिल्या स्थानावर आलेला आहे? हा प्रश्न पण विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण सलग 14व्या वर्षी पहिल्या स्थानावरती आहे आणि त्या देशाचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर लक्षात ठेवा बघा, आईसलँड आहे. जो पर्याय क्रमांक कोणता येणार आहे तर पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर येते. आईसलँड जो आहे तो सलग 14व्या वर्षी जेंडर गॅप रिपोर्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. तर आपण पाहिलं की आईसलँड सलग 14व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आला आहे. 90% अधिक लिंगभेद कमी करणारा तो एकमेव देश ठरलेला आहे. म्हणजेच काय तर आतापर्यंत या जेंडर गॅप रिपोर्टमध्ये एकही असा देश नाही ज्याने की 100% लिंगभेद काय केले आहे तर साध्य केलेला आहे, लिंगभेद समानता. तर ते लक्षात ठेवा, पहिला देश 90%पेक्षा अधिक लिंगभेद समानता साध्य करणारा आईसलँड, आणि बाकीचे देश त्याच्या खाली.
आणि पहिल्या क्रमांकावर आईसलँड आहे. त्याच्यानंतर बाकी जे क्रम आहे 5 देशांचा हा एक पाठ असला पाहिजे, कारण आपल्याला जोड्या लावामध्ये ते देतात. तर पहिला आहे आईसलँड, दुसरा नॉर्वे आलेला आहे, तिसरा आहे फिनलँड, चौथा कोण आहे तर न्यूझीलंड आणि पाचवा स्वीडन. म्हणजेच काय, आईसलँड, नॉर्वे, फिनलँड, न्यूझीलंड आणि स्वीडन असे तुम्हाला हे 5 देश पाठ करणं गरजेचं असतं. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, हाँगकाँगमधील मोंगकोक कोणत्या ठिकाणी, मोंगकोक या ठिकाणी झालेल्या उदयोन्मुख महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद जे आहे ते कोणत्या संघानं पटकावलं असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर हाँगकाँगमधील मोंगकोक या ठिकाणी झालेली जे की उदयोन्मुख महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धा आहे तिचं विजेतेपद जे पटकावलेलं आहे ते आपल्या भारतानं पटकावलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक कोणता आहे तर पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि मग उपविजेता देश कोणता आहे तर उपविजेता लक्षात ठेवा बांगलादेश. इथं आपण दिलेलं आहे ते बांगलादेश उपविजेता राहिलेला आहे आणि भारत त्याचा विजेता राहिलेला आहे. स्पर्धा हाँगकाँगमधील मोंगकोंग या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे की 2023 मधील ICC कसोटी क्रमवारी जी आहे तर तिच्यामध्ये पहिल्या स्थानावर कोणता फलंदाज पोहोचलेला आहे. तर ICC कसोटी क्रमवारी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि नवीन डाटानुसार जो पहिल्या क्रमांकावर आलेला फलंदाज आहे तर तो आहे जो रूट, जो की इंग्लंडचा फलंदाज आहे. तर आपल्याला काय आहे, प्रश्न विचारताना एक तर डायरेक्ट जो रूट विचारता येतं किंवा जो रूट कोणत्या देशाचा खेळाडू आहे असं पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. जो रूट इंग्लंडचा खेळाडू आहे आणि तो कसोटीमध्ये पहिल्या स्थानावरती आता पोहोचलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 200 फुटबॉल सामने खेळणारा पहिला खेळाडू कोण ठरला असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 200 फुटबॉल सामने खेळण्याचा विक्रम जो आहे तो क्रिस्टियानो रोनाल्डोनं केलेला आहे. आणि क्रिस्टियानो रोनाल्डो जो आहे तो कोणत्या संघाचा खेळाडू आहे ते देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तो पोर्तुगालचा आहे आणि त्यानं आता काय केलं आहे तर 200 सामने खेळण्याचा विक्रम जो आहे तो केलेला आहे आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. तसंच त्याचा 200वा सामना लक्षात ठेवा आईसलँड विरुद्ध त्यानं तो खेळलेला आहे. हे पण महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेस असं विक्रम होतो ना तर त्यावेळेस ज्या संघाच्या विरुद्ध त्यानं सामना खेळला तो पण विचारला जाऊ शकतो. तर आईसलँडच्या विरुद्ध सामना झाला होता, त्याच्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोचा हा विक्रम झालेला आहे. त्याच्यानंतर हे सुनील छेत्री भारताचा फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. किलियन एम्बापे जो आहे तो फ्रान्सचा आहे आणि लिओनेल मेस्सी जो आहे तो अर्जेंटिनाचा आहे. अर्जेंटिनाने काय केलं आहे तर मागचा फुटबॉल विश्वचषक जिंकलेला आहे, ते पण आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि सुनील छेत्री गोलच्या बाबतीमध्ये आपल्याला जो आहे तो ह्या दोघांच्या नंतर आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी सध्या खेळणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीमध्ये. आणि अजून एक दुसरा आहे, रिटायरमेंट आहे त्याची, तर ते पण लक्षात ठेवा. चला प्रश्न आहे, योगाच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करणारा रिकामी जागा हा पहिला परदेशी देश ठरला. आता जागतिक योग दिन जे आहे तो नुकताच पार पडलेला आहे आणि त्या दिवसाचे जे काही संबंधित महत्त्वाची माहिती आहे तर त्याच्यामध्ये हा एक प्रश्न बनतो की योगाच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करणारा कोणता देश आहे की जो पहिला देश ठरला आहे तर तो आहे ओमान. हे पण लक्षात ठेवा, ओमान बरोबर उत्तर याचं. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जून 2023 मधील ICC कसोटी क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर कोणता गोलंदाज कायम आहे. म्हणजे पहिले पण तो पहिल्या स्थानावरच होता आणि आता परत पहिल्या स्थानावर आला, तर तो गोलंदाज सांगा. तर लक्षात ठेवा भारताचा R अश्विन हा पहिल्या क्रमांकावरती आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता येणार आहे तर इथं चौथा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला प्रश्न आहे, योग सत्रासाठी सर्वात जास्त म्हणजेच 1.53 लाख लोक एकत्र जमल्याबद्दल गिनीज बुकमध्ये कोणत्या शहराची नोंद झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर योग दिन जो झालेला आहे त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे आणि हे शहर आहे सुरत. पर्याय क्रमांक दुसरा याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा सुरत गुजरातमध्ये आहे आणि सुरतनं ही नोंद केली आहे की योग दिन जो आहे त्या दिवशी 1.53 लाख लोक जे आहेत ते एकत्रित येऊन त्यांनी योग केलेला आहे आणि त्याची नोंद आता कशा झाली तर गिनीज बुकमध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे की RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं नाव आहे स्वामीनाथन जानकीरामन. मग कोणत्या पर्यायात येते तर पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. स्वामीनाथन जानकीरामन जे आहे त्यांची नियुक्ती आता काय झाली आहे तर RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न, खानक्वेस्ट 2023 लष्करी युद्ध सराव जो आहे तो कोणत्या देशात आयोजित करण्यात आला असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हा जो युद्ध सराव आहे तो बहुपक्षीय लष्करी युद्ध सराव आहे आणि त्याचं आयोजन जे आहे ते मंगोलियामध्ये झालेलं आहे. पर्याय क्रमांक पहिला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि थोडी माहिती जी आहे ती आपण याची घेऊया. एकच मिनटं. हां, तर यजमान देश लक्षात ठेवणं गरजेचं असतं. मंगोलियामध्ये हा सराव जो आहे तो सुरू आहे. त्याच्यानंतर याचं उद्घाटन जे आहे ते कोणी केलं तर मंगोलियाचे राष्ट्रपती बघा उखनागिन खुरेलसुख त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि याचं सहप्रायोजकत्व जे आहे ते कोणी केलेलं आहे तर मंगोलियन आर्म फोर्सेस, त्याचबरोबर युनायटेड स्टेट्स आर्मी पॅसिफिक कमांड, हे जे दोन हे आहेत
काय आहे तर आर्मीच्या फोर्सेस आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या आहेत या, म्हणजे एक मंगोलियाची आहे आणि एक युनायटेड नेशन्सची आहे, युनायटेड स्टेटची आहे. तर यांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे किंवा सहप्रायोजकत्व केलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये विशेष काय आहे तर हा जो सराव आहे तो भारतासह 20पेक्षा अधिक देशांचा बहुराष्ट्रीय शांतता संयुक्त सराव आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटचं म्हणजे भारतीय लष्कराची तुकडी याच्यामध्ये कोणती सहभागी झाली तर ती गढवाल रायफलची तुकडी सहभागी झाली आहे. तर मॅक्झिमम तलाठी भरतीसाठी प्रश्न विचारला जातो की खानक्वेस्ट लष्करी युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला किंवा यजमान देश तर मंगोलिया, हे लक्षात ठेवा. आणि बाकी मग ते कंबाईनसाठीच्या गोष्टी आहेत. चला पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार जो आहे त्यानं सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा, हे जे फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार आहे तो परिचारिकांना दिला जाणारा पुरस्कार आहे. आणि यामध्ये यावर्षी महाराष्ट्रासाठीच्या ज्या पुरस्कार विजेत्यांमध्ये विजेते आहेत तर त्या 3 विजेत्या आहेत. तर ह्या 3 विजेत्या आहेत ज्या की महाराष्ट्रातल्या आहेत. बाकीच्या विजेत्या आपल्याला इम्पॉर्टंट नाहीत. तर वरील सर्व याचं उत्तर आहे. कोणाकोणाला दिला तर मग महाराष्ट्रातल्या अमिता देवरानी, सुजाता पीटर तुस्कानो आणि पुष्पा श्रावणपोळे. आता इथं पुन्हा अजून एक पॉईंट आहे, ह्या कोणत्या राज्यातल्या रहिवासी आहेत याच्यावरती हा पुरस्कार गृहीत धरला जात नाही, तर त्या कोणत्या राज्यात कर्तव्यावरती आहेत त्यासाठी तो गृहीत धरला जातो. मग ह्या ज्या आहेत याच्यामध्ये ह्या देवराणी ज्या आहेत तर त्या काय आहेत तर त्या हां, तर त्यांच्या एक आर्मीमध्ये सेवेत आहेत आणि त्यासाठी त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. तर त्या दोघी बहिणी आहेत बघा, तर ते आपल्यासाठी लक्षात ठेवायचं. त्यांची बहीण जी आहे ती दिल्लीला ड्युटीला आहे आणि हे महाराष्ट्रात आहे. तर महाराष्ट्रासाठी यांचं गृहीत धरले तर ते लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रासाठी 3 महिलांना दिला आहे, अमिता देवरानी 2023, पुष्पा श्रावणपोळे 2023 या वर्षासाठी आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे सुजाता पीटर तुस्कानो यांना 2022 या वर्षासाठी हा पुरस्कार मिळाला. आणि कोणता पुरस्कार आहे तर राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार. कशासाठी दिला जातो तर परिचारिका क्षेत्रामध्ये ज्या परिचारिका सेवा देतात, उत्कृष्ट योगदान देणाऱ्या ज्या परिचारिका असतात त्यांना हा पुरस्कार भारत सरकारकडून काय केला जातो तर प्रदान केला जातो. आणि यावर्षीचा हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर भारताच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रातले किती विजेत्यांना देण्यात आला तर 3, हे पण लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण देणारी कोणती योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. हा प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आत्ताच हा निर्णय झालेला आहे आणि लगेच तलाठी भरती काही दिवसामध्ये. तर लक्षात ठेवा, वारकऱ्यांसाठीची जी विमा संरक्षण योजना आहे ती म्हणजे विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना जी आहे तर ही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि ही योजना लागू पण झालेली आहे. तर लक्षात ठेवायचं, विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. अशाला असंच पाठ करून टाका, असं विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर थोडी माहिती घेऊया. आषाढी वारीमध्ये जे काही वारकरी सहभागी होतात त्यांच्यासाठीची ही विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना आहे आणि ती लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारनं घेतलेला आहे. तसंच या योजनेची वैशिष्ट्ये जर तुम्ही पाहिली तर योजनेमध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत तर ही योजना मदत व पुनर्वसन विभागामार्फत राबवली जाणार. पहिले महत्त्वाची गोष्ट आपल्याला विभाग विचारला तर लक्षात राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे आणि याच्यामध्ये जे संरक्षण दिलं जाणार आहे तर एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला किती रुपये दिले जाणार आहे तर 5 लाख रुपयाचं विमा संरक्षण त्या ठिकाणी आहे मृत्यू झाल्यास. बाकी मग ते अपघात, जखम वगैरे इतर गोष्टी असतात तर मग त्यासाठी कमी कमी रक्कम त्या ठिकाणी होत जाते. तर आपल्यासाठी महत्त्वाचे मृत्यू झाल्यानंतर किती रक्कम तर 5 लाख रुपये, हे लक्षात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, टाइम्स हायर एज्युकेशननं 2023 या वर्षासाठीचा प्रसिद्ध केलेला जो काही आशियातील विद्यापीठांची क्रमवारी आहे तर त्याच्यामध्ये पहिल्या स्थानावर कोणतं विद्यापीठ आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर टाइम्स हायर एज्युकेशननं 2023 या वर्षासाठी प्रसिद्ध केलेली आशिया विद्यापीठांची जी क्रमवारी आहे त्याच्या पहिल्या क्रमांकावर आलेलं विद्यापीठ आहे सिंघुआ विद्यापीठ, जे की चीनमधलं आहे. पर्याय क्रमांक कोणता येणार तर पहिला पर्यायाचं बरोबर उत्तर आहे. हे विद्यापीठ कुठलं आहे तर चीनचं आहे, सिंघुआ विद्यापीठ. तर आपण याची माहिती घेऊया. तर पहिलं आपल्यासाठी महत्त्वाचं असते कोणी प्रसिद्ध केला, एखादा अहवाल असेल किंवा निर्देशांक. तर लक्षात ठेवा, टाइम्स हायर एज्युकेशन ही जी ब्रिटिश नियतकालिक आहे तर त्यानं हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. आणि अहवालामध्ये काय आहे तर आशियामधले जे काही विद्यापीठ आहेत तर त्यांची शैक्षणिक क्रमवारी लावण्यात आलेली आहे. तसंच या अहवालाची आवृत्ती तुम्हाला माहीत असली पाहिजे, 11वी आवृत्ती आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर टाइम्सच्या 2023च्या वार्षिक आशिया विद्यापीठ रँकिंगमध्ये 18 भारतीय विद्यापीठांनी पहिल्या 200 काय केलेलं आहे तर स्थान मिळवलेलं आहे. पहिल्या 200 विद्यापीठांमध्ये भारताचे किती विद्यापीठ आहेत तर 18 विद्यापीठं आहेत. तसंच भारतीय विद्यापीठांमध्ये
सर्वोच्च स्थानी असणारं विद्यापीठ जे आहे या रँकिंगमध्ये, तर ते आहे कोणतं येतं ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू, म्हणजेच काय तर IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू, जे की 48व्या स्थानावरती आहे. तर आपल्याला भारतातलं सर्वोच्च स्थानी असणारं विद्यापीठ विचारलं तर बेंगळुरूचं आहे, लक्षात ठेवा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू. आणि त्याच्यानंतर जागतिक क्रमवारीमधले जर आपण पाहिले, म्हणजे जागतिक म्हणजे आशियातली, हे लक्षात ठेवा, माझ्याकडून जागतिक सांगण्यात आलं. तर आशियामध्ये जर पाहिलं तर सिंघुआ विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे, ते चीनचं आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणारं विद्यापीठ आहे पेकिंग विद्यापीठ, ते देखील चीनचं आहे. तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूरचं नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आहे. आणि चौथ्या क्रमांकावर युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग आहे, हे हाँगकाँगचं आहे. तर हे लक्षात ठेवायचे, हे 4 क्रम तुम्हाला पाठ असले पाहिजे. भारतातलं सर्वोच्च स्थानी असणारं विद्यापीठ किंवा जी शैक्षणिक संस्था आहे ती माहीत असली पाहिजे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातली सावित्रीबाई फुले विद्यापीठ देखील जे आहे ते महाराष्ट्रातून सर्वोच्च याच्यामध्ये आहे क्रमवारीमध्ये, तर ते आपण गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न विचारलाय, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं कोणाला ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार प्रदान केला. आता बघा, ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार का देण्यात आला माहिती आहे, तर कोरोनामध्ये ऑलिम्पिकचं आयोजन जे आहे ते केलं होतं डॉक्टर टेड्रोस अधोनाम घेब्रेयेस, तर त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ते डॉक्टर टेड्रोस अधोनाम घेब्रेयेस पाठ करून ठेवा आणि थोडी माहिती घेऊया. आता सगळी व्यवस्थित माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं WHO चे महासंचालक आहेत बघा, हे डॉक्टर टेड्रोस अधोनाम घेब्रेयेसस, त्यांना हा ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान केला. ऑर्डर म्हणजे काय, तर तो एक सन्मान आहे. आणि का प्रदान केला आहे, तर कोविड-19 महामारीच्या आव्हाना असतानाही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ज्या आहेत तर त्या टोकियो या ठिकाणी 2020 साली आयोजित केल्या होत्या, 2020च्या स्पर्धा. तर ते आयोजन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देणार, कारण कोविडसारख्या महामारीच्या काळात देखील ही स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या आयोजनासाठी जे काही महत्त्वाचं योगदान दिले, तर त्यासाठी हा पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आला, तर डॉक्टर टेड्रोस अधोनाम घेब्रेयेसस, आणि ते कोण आहेत, तर WHO चे महासंचालक. तर हे पाठ करायचं. चला पुढचा प्रश्न पाहूया. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉन आहे बघा, आणि याची गोपनीय कागदपत्रे जी आहेत तर ती उघड करून व्हिएतनाम युद्धाबाबत सरकारची संशयास्पद भूमिका जी आहे तर ती उघड करून जागल्याची भूमिका निभावणारे रिकामी जागा यांचं निधन झाले. आता आपल्याला रिकामी जागा दिलेली कोण येते की ज्यांनी हे कागदपत्र उघड केले होते आणि त्यांचं आता निधन झाले. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला जे पर्याय दिलेले आहेत हे सगळे आपण पाहिलेले आहेत, त्यातला एकच नवा पर्याय, जर तुम्ही रेग्युलर लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला ते आलं पण असेल ध्यानात की कोण आहे उत्तर, तर डॅनियल येल्सबर्ग या पर्यायाचं प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, पर्याय क्रमांक पहिला. आणि थोडी माहिती घेऊया. तर माहितीमध्ये सगळं तेच आहे. पेंटागॉन हे अमेरिकेचं संरक्षण मुख्यालय, तिथले जे काही पेपर्स आहेत ते त्यांनी उघड केले होते. आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं, तर अमेरिकेची व्हिएतनाम युद्धाबाबतची जी काही संशयास्पद भूमिका होती ती जगासमोर त्यांनी मांडली होती, आणि आता त्यांचं निधन झालं आहे, तर ते लक्षात ठेवायचं. चला प्रश्न आहे, कोणाला आझादी या निबंधाच्या फ्रेंच अनुवादासाठी 45वा युरोपियन निबंध पुरस्कार मिळाला. कितवा पुरस्कार आहे, 45वा युरोपियन निबंध पुरस्कार कोणाला मिळाला, तर लक्षात ठेवायचे भारतीय वंशाचे आहेत, भारताच्या अरुंधती रॉय यांना मिळालेला आहे. भारतीय वंशाचे नाही, अरुंधती रॉय यांना हा पुरस्कार मिळाला. लक्षात ठेवा, 45वा युरोपियन निबंध पुरस्कार. पर्याय क्रमांक किती आहे, तर तिसरा याचं बरोबर उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न काय आहे, तर संयुक्त राष्ट्रांची जागतिक वकिली संस्था आहे वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशन, आणि याच संस्थेच्या उपायुक्त पदावरती, कोणत्या पदावर, उपायुक्त पदावर रिकामी जागा या भारतीय वकिलाची निवड झाली. तर कोणती संस्था आहे, वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशन, आणि हिच्या उपायुक्त पदावरती ज्यांची निवड झाली ते भारतीय वकील आहेत. तर त्यांचं नाव लक्षात ठेवा, इथं पर्यायामध्ये तुम्हाला पर्याय जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर लक्षात आलं असेल, सुरेश श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. तर त्यांची तिच्यावरती निवड झालेली आहे. चला पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या सौर मोहिमेसाठी सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप म्हणजेच सूट या उपकरणाची निर्मिती करण्यात आली. आता हे चर्चेमध्ये होतं बघा न्यूजमध्ये, आणि याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, हा जो देश आहे तो आपला भारत आहे, आणि आदित्य L1साठी त्याची हे झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे, तर पहिलं याचं बरोबर उत्तर आहे. तर सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप जो आहे तो काय आहे, तर भारताच्या अवकाश मोहिमांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या कोणत्या, तर आदित्य L1 ही जी आहे सौर मोहीम, तर या सौर मोहिमेसाठी सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप म्हणजे सूट या उपकरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि हे जे उपकरण आहे तर हे काय करणार आहे, तर पहिलं आपल्याला हे उपकरण कोणी निर्माण केलं हे पण पाहायचं आहे. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र म्हणजेच आयुका, आणि त्याच्याबरोबर भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रो यांनी या उपकरणाची निर्मिती केली. आणि या उपकरणाचा जो काही उपयोग आहे तो काय होणार आहे, तर
सूर्याविषयीच्या मूलभूत प्रश्नाची उत्तरं देण्याबरोबरच अतिनील तरंग लांबीमधील अद्ययावत निरीक्षण काय होणार आहे तर ते करता येणार आहे. कशामुळे तर या सूट नावाच्या उपकरणामुळे. तर कोणी निर्माण केलं तर आयुका आणि इस्रोने. कोणत्या मोहिमेसाठी तर आदित्य L1 मोहिमेसाठी. आदित्य L1 मोहीम कशासाठी यायचं तर ती आपली भारताची सौर मोहीम आहे जी की पाठवली जाणार आहे, तिच्यासाठी तो निर्माण करण्यात आले. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न नरेंद्र मोदी यांच्यासोबत भरड धान्यावर आधारित अबंडन्स इन मिलेट्स हे गाणं कोणी लिहिले? तर नरेंद्र मोदी यांच्यासह भरड धान्यावरती आधारित अबंडन्स इन मिलेट्स हे जे गाणं आहे ते लिहिणाऱ्या ज्या आहेत तर त्यांचं नाव लक्षात ठेवा, फाल्गुनी शहा असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी हे गाणं लिहिले. तर थोडी माहिती घेऊया आपण याबाबत. भारतीय अमेरिकन गायिका आहेत फाल्गुनी शहा, त्यांनी हे गाणं लिहिले. नरेंद्र मोदी यांच्यासोबत गाण्याचं नाव काय आहे तर अबंडन्स इन मिलेट्स असं त्या गाण्याचं बोल आहेत. आणि त्याचबरोबर ह्या ज्या फाल्गुनी शहा आहेत त्यांना फालू म्हणून देखील ओळखलं जातं. आपल्याला पर्यायामध्ये फालू पण दिलं जाईल तर ते फालू पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं काय, इंग्रजी आणि हिंदी या भाषामध्ये हे गाणं आहे. म्हणजे गाण्याच्या दोन भाषा आहेत, एक इंग्रजी आणि एक हिंदी. पुढचं म्हणजे काय, ह्याचे गायक कोण आहेत तर फाल्गुनी शहा आणि त्यांचे पती गौरव शहा या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे. आणि फाल्गुनी शहा यांच्याबाबत थोडी माहिती जर पाहिली तर 2022 साली त्यांना अ कलरफुल वर्ल्डसाठी सर्वोत्तम बाल अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर तो देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि पुढचं म्हणजे भारताच्या पुढाकारानं संयुक्त राष्ट्रानं 2023 वर्ष जे आहे ते काय म्हणून घोषित केले तर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने ते घोषित केलेलं आहे. तर ते पण महत्त्वाचं आहे. चला पुढं काय आहे, ब्रिटननं पाकिस्तानमधील पहिल्या महिला राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर ब्रिटननं पाकिस्तानमधील पहिल्या महिला राजदूत म्हणून ज्यांची नियुक्ती केली त्यांचंही नाव लक्षात ठेवा, जेन मॅरियट असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न काय, FSSAIचे ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र मिळवणारं रिकामी जागा हे ईशान्य भारतातलं कुठलं, ईशान्य भारतातलं पहिलं रेल्वे स्थानक बनलं आहे. तर ईशान्य भारतातलं जे पहिलं रेल्वे स्थानक ठरलं आहे ज्यानं ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र मिळवलं ते रेल्वे स्थानक आहे पर्याय क्रमांक दुसरा गुवाहाटी रेल्वे स्थानक. हे लक्षात ठेवायचं आहे. गुवाहाटी रेल्वे स्थानक ईशान्य भारतातलं पहिलं रेल्वे स्थानक आहे जे की ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पेटेरी ओरपो यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे? आता हे जे पेटेरी ओरपो आहेत त्यांची जी निवड झालेली आहे ती झाली आहे फिनलंडच्या पंतप्रधान पदावरती. पर्याय क्रमांक कोणता आहे तर इथं तिसरा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसतो. मग फिनलंडच्या या अगोदर कोण पंतप्रधान होत्या तर या अगोदर होत्या सना मरीन. आता सना मरीन यांच्या जागेवरती पेटेरी ओरपो यांची निवड झाली आणि यांचा पक्ष आहे नॅशनल कोलिएशन पार्टी. फिनलंडमध्ये झालेल्या इलेक्शनमध्ये हा पक्ष जो आहे तो सत्तेत आलेला आहे आणि त्याचेच पंतप्रधान म्हणून आता पेटेरो ओरपी यांची निवड झाली. चला पुढे आहे, अमेरिकेतील नॅशनल कॉलेजिएट टेबल टेनिस असोसिएशनचा पुरुष ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला? तर या ठिकाणी अरे याचं हे राहिले, चला हे प्रिंट मिस्टेक आहे, जाऊ द्या. याचं लक्षात ठेवा, मुदित दानी आहे. आपल्याकडून हे थोडंसं प्रिंट मिस्टेक राहिलेली आहे. चला पुढचा प्रश्न आहे, 2021 या वर्षाचा गांधी शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आता 2021 या वर्षाचा गांधी शांतता पुरस्कार तुम्हाला सगळ्यांना तलाठी भरतीसाठी विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण आता हा पुरस्कार चर्चेत आहे आणि रिसेंटली दिलेले पुरस्कार जास्त विचारले जाण्याचे चान्सेस असतात. तर लक्षात ठेवा, गीता प्रेस गोरखपूर जे आहे तर या संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे. ही गीता प्रेस जी आहे तर पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. आणि बाकी हे जे विजेते आहेत हे मागचे विजेते आहेत. तर आपण थोडी गांधी पुरस्कार जो आहे त्याच्याबाबत माहिती घेऊया. 2021 या वर्षासाठीचा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूरच्या गीता प्रेसला प्रदान करण्यात येणार आहे. तसंच हा पुरस्कार कशासाठी तर अहिंसात्मक आणि इतर गांधीवादी पद्धतींच्या माध्यमामधून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे तर त्या योगदानासाठी गीता प्रेस गोरखपूरला हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येणार आहे. तसंच मग आता गीता प्रेस गोरखपूर जे आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर याची स्थापना 1923ला झालेली आहे. यावर्षी त्याचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 100व्या वर्षामध्येच त्याला काय झालेलं आहे तर हा पुरस्कार जाहीर झाला. कोणता पुरस्कार आहे तर गांधी शांतता पुरस्कार. त्याचबरोबर या संस्थेनं श्रीमद भगवद्गीतेच्या 16.21 कोटी प्रतीसह 14 भाषांमधील 41.7 कोटी पुस्तकं जी आहेत ती प्रकाशित केलेली आहेत. तसंच या संस्थेच्या स्थापनेला 100 वर्ष देखील आता पूर्ण होते, ते आपण आता पाहिलेलं आहे. चला पुढे आपण पाहूया. आता आपल्याला गांधी शांतता पुरस्काराच्या बाबतचा प्रश्न काय विचारला की याची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे. तर
हे माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात जी आहे ती झालेली आहे 1995 या वर्षी. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. आणि या पुरस्काराची थोडी माहिती आपण घेऊया. तर हा जो पुरस्कार आहे तो भारत सरकारनं महात्मा गांधींच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 1995मध्ये काय केला होता तर सुरू केला होता. त्याचबरोबर दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि पुढे आहे हा पुरस्कार सर्व व्यक्तींसाठी खुला आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय आहे तर 1 कोटी रुपये स्मृतिचिन्ह, 1 पट्टिका, 1 उत्कृष्ट पारंपरिक हस्तकला, हातमाग वस्तू असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर याच्यामध्ये हा पॉईंट एक जो आहे तो तुम्हाला महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर पुरस्काराची रक्कम, बाकी हे सगळं सेम असतं, हे पट्टिका वगैरे स्मृतिचिन्ह. तर ते उत्कृष्ट पारंपरिक हस्तकला, हातमाग वस्तू किंवा हातमागाची वस्तू आणि 1 कोटी रुपये त्याची बक्षीस रक्कम ती लक्षात ठेवा. त्याच्यावर त्याची स्थापना वर्ष आणि याचे पहिले विजेते होते ज्युलियस नेरी, जे की टांझानियाचे आहेत. आणि आता अलीकडचे विजेते जर आपण पाहिले तर ओमानचे सुलतान काबूल बिन सैद अल सैद यांना 2019 साली हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि बांगलादेशचे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान जे आहेत त्यांना 2020 साली हा पुरस्कार मिळाला आहे. आणि 2021चा पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरला जाहीर झालेला आहे. चला पुढे पाहूया. आता थोडं फास्टच घेऊया कारण लवकर लवकर आवरायचं आपल्याला. कोणत्या देशानं दुसऱ्यांदा कॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचं जेतेपद मिळवलेलं आहे? आता दुसऱ्यांदा इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धा जी आहे तिचं विजेतेपद पटकावणारा देश आहे आपला भारत. म्हणून आपल्यासाठी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, भारतानं हे विजेतेपद पटकावलेलं आहे. उपविजेता राहिलेला देश पण लक्षात ठेवा, लेबनॉन आहे. त्याचबरोबर भारताने या अगोदर या स्पर्धेचं विजेतेपद जे आहे ते 2018 साली पटकावलं होतं, ते पण लक्षात ठेवा. 2018 आणि 2023 या 2 वेळा भारत या स्पर्धेचा विजेता आहे. तसंच याच्यामध्ये भारताचा कर्णधार पण लक्षात ठेवा, सुनील छेत्री होता. आणि सर्वोत्तम खेळाडू राहिला आहे संदेश झिंगन. तसंच स्पर्धेची आवृत्ती 3री आहे. आणि आयोजन कुठं झालं तर ओडिशाला झालं. ओडिशामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बाकी आयोजक जे आहे ते ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनकडून त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चला पुढे पाहूया. रॉयटर्स इन्स्टिट्यूटच्या डिजिटल न्यूज रिपोर्ट 2023 नुसार रिकामी जागा आणि रिकामी जागा या भारतातल्या सर्वात विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक मीडिया संस्था ठरल्यात. आता 2 संस्था आहेत ज्या की भारतातल्या सगळ्यात विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक मीडिया संस्था आहेत, तर त्यांची नावं तुम्हाला पाठ असली पाहिजे. DD इंडिया आणि ऑल इंडिया रेडिओ ह्या ज्या 2 संस्था आहेत ह्या सगळ्यात जास्त विश्वासार्ह संस्था भारतामध्ये ठरलेल्या आहेत. पर्याय क्रमांक कोणता आहे मग या ठिकाणी? DD इंडिया आणि ऑल इंडिया रेडिओ. पर्याय क्रमांक पहिला त्याचं उत्तर आहे. पुढे काय विचारलं आहे? पहिला आदिवासी क्रीडा महोत्सव जो आहे तो कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? पहिला आदिवासी क्रीडा महोत्सव असल्यामुळं तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवा, याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे भुवनेश्वरला. भुवनेश्वर आहे ओडिशामध्ये. तर पहिला आदिवासी क्रीडा महोत्सव भुवनेश्वर. चला आता काय विचारलं आहे? इंग्लंडच्या कोणत्या गोलंदाजानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1100 बळींचा टप्पा पार केला आहे? किती बळींचा? तर 1100 बळींचा. आणि 1100 बळीचा टप्पा पार करणारा प्रथम श्रेणी क्रिकेटमधला इंग्लंडचा गोलंदाज कोण आहे ज्यानं नुकतंच पार केला आहे? तर लक्षात ठेवा कोण आहे? जेम्स अँडरसन. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला आपल्याला? कोणत्या राज्याच्या विधानसभेनं राज्यपालांच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांना विद्यापीठाचं कुलपती म्हणून नेमण्याचं विधेयक जे आहे ते पारित केले? आता हे नुकतंच पारित झालेलं आहे. तर लक्षात ठेवा, पंजाबच्या राज्याच्या विधानसभेचं विधेयक आहे, त्यांनी ते पारित केलेलं आहे. पर्याय क्रमांक कोणता आहे? तर पहिलं याचं बरोबर उत्तर आहे. चला पुढे. इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय जोडी आपल्याला विचारलेली आहे. तर अशा ज्या पहिल्या घडामोडी असतात त्या तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, तिकडे जास्त विचारतात त्या. तर लक्षात ठेवा, सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक पहिलं याचं बरोबर उत्तर आहे. तर इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद मिळवणारी सात्विक आणि चिरागची पहिली भारतीय जोडी ठरलेली आहे. याच्या अगोदर भारताला एकेरीमध्ये विजेतेपद मिळालेले होते बघा. सायना नेहवालनं 2010, 2012 आणि किदंबी श्रीकांत यांना 2017 साली एकेरीत जेतेपद मिळवलं होतं. आता दुहेरीमध्ये जेतेपद मिळवणारी पहिली जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. त्याचबरोबर सुपर 1000 दर्जाप्राप्त स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि अजून एक पॉईंट आहे, याच्यामध्ये सुपर 100, सुपर 300, सुपर 500, सुपर 750 आणि सुपर 1000चा दर्जा असणाऱ्या स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी बनण्याचा मान देखील याच जोडीने मिळवलेला आहे. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. पण पहिला जो प्रश्न विचारला आहे तो वरच्या पॉईंटवरती तुम्हाला विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. चला पुढे. आता इथं आपल्याला योग्य विधान जे आहे ते ओळखायचं आहे. तर इथं विचारलेलं आहे, 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झालं. आता हे वितरण कोणाच्या हस्ते झालं हे पण
महत्त्वाचं असतं, कारण आपल्याला प्रश्नामध्ये अशा पॉईंट्सवरती फसवता येत असतं. इथे लगेच राष्ट्रपती दिलं असतं. त्याच्यानंतर दुसरं काय दिलं यामध्ये, जालना जिल्ह्यातली कडेगाव ग्रामपंचायत, हे जिल्हा लक्षात ठेवा, कारण काही ठिकाणी सांगली आलं होतं, मात्र ऑफिशियल त्यांचा जो हे आहे डाटा आहे त्याच्यावरती जालना दिलेला आहे, आणि जालना जिल्ह्यामध्ये ही ग्रामपंचायत आहे, तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातली मलकापूर नगरपालिका आणि पुण्यातल्या भारतीय जैन संघटनेला यानं गौरवण्यात आलेलं आहे. कोणत्या तर 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारानं. तर हे दुसऱ्या विधानात दिलेलं आहे. आणि तिसरं विधान दिलेलं आहे राष्ट्रीय जल पुरस्कार 2022मध्ये 11 श्रेणीमध्ये एकूण 41 विजेत्यांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. किती श्रेणी आहेत? 11. आणि किती विजेते? 41. आता हे सगळे पॉईंट जे असतात ना, तर इथे तुम्हाला प्रश्नामध्ये फसवता येत असतं बघा. इथं 11 जागी 12 करता येतं, इथं 41च्या जागी 42 करता येतं. त्याच्यानंतर इथं हे जे आहे जिल्हे आहेत ह्याच्यामध्ये चेंज होऊ शकतात, किंवा वरती राष्ट्रपती पण देता येतं. तर अशा ठिकाणीच तुम्हाला प्रश्नामध्ये फोकस करायचं असतं. आणि त्याच्याबरोबर 4थी आवृत्ती जी आहे हे एक. तर हे पॉईंट्स जे असतात अशा प्रश्नाच्या बाबतीमध्ये इथं आपल्या चुका होत असतात, तर ते तुम्हाला सुधारणं गरजेचं असतं. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक येते 4था, वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे. तर आता आपण याची माहिती जी आहे आपण वरती पाहिलेली आहे, सगळं हेच आहे. तर लक्षात ठेवायचे महाराष्ट्रातले 3 जे आहेत, म्हणजे ग्रामपंचायत आहे, सातारा जिल्ह्यातली मलकापूर नगरपालिका आहे, आणि त्याचबरोबर काय आहे तर भारतीय जैन संघटना आहे. तर महाराष्ट्राला 3 पुरस्कार मिळालेले आहेत 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये, हे लक्षात ठेवा. बाकी मग कॅटेगरी श्रेणी विजेते जे आहे ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे, पण महाराष्ट्राच्या बाबतीतला पॉईंट जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न आहे, 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे? हा पहिला प्रश्न, पहिल्या टप्प्यातला पहिला प्रश्न असतो, कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर? तर ते मध्य प्रदेश आहे. चला पुढे काय, 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम जिल्हा आपल्याला विचारलेला आहे. तर जिल्हा देखील महत्त्वाचा आहे. जिल्हा लक्षात ठेवा, गंजम जिल्हा याच्यामध्ये पहिला आलेला आहे. आणि गंजम जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो ओडिशामध्ये आहे. बाकी मग दुसऱ्या क्रमांकावर आदिलाबाद आणि तिसऱ्या क्रमांकावर नमक्कल आहे. आणि वरती जे दिलेलं आहे मध्य प्रदेश, मध्य प्रदेशच्या नंतर दुसरा पुरस्कारमध्ये बाकीच्या गोष्टी तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे. चला आता आपण थोडी पुरस्काराची माहिती घेऊया. तर राष्ट्रीय जल पुरस्कार जे आहेत तर ते जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागातर्फे 2018मध्ये राष्ट्रीय जल पुरस्कारांची पहिली आवृत्ती जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा कधी पुरस्कार सुरू झाले हे आपल्याला विचारलं जातं, तर ते लक्षात ठेवा. 2018मध्ये त्याची पहिली आवृत्ती सुरू झाली. तसंच हे जे पुरस्कार आहेत तर यावर्षीचे याचे विजेते आपण थोडक्यात पाहून घेऊया. सर्वोत्तम राज्य जर पाहिलं तर मध्य प्रदेश पहिल्या स्थानावर, ओडिशा दुसऱ्या स्थानावर, आणि आंध्र प्रदेश आणि बिहारला संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचं आहे सर्वोत्तम जिल्हा. सर्वोत्तम जिल्ह्यामध्ये गंजम ओडिशाचा पहिला जिल्हा, ओडिशातला जिल्हा आहे. प्रथम स्थानाचा पुरस्कार त्याला मिळाला. दुसऱ्या स्थानावर नमक्कल राहिला, तामिळनाडूतला जिल्हा आहे. आणि तिसऱ्या स्थानावर आदिलाबाद आहे, तेलंगणातला जिल्हा आहे. सर्वोत्तम ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर जगन्नाथपुरम हे तेलंगणातली ग्रामपंचायती पहिल्या क्रमांकावर, दुसरी आहे कडवूर तामिळनाडूची, आणि त्याच्यानंतर मणिकल केरळची, यांना संयुक्तरित्या आहे. आणि तिसरी जी आहे ती मावक्रेदेप जी आहे ती मेघालयची आहे, आणि कडेगाव जालना ही महाराष्ट्रातली आहे. तर तुम्हाला काय केलं जाईल, प्रश्न विचारताना असं विचारलं जाईल की महाराष्ट्रातल्या कडेगाव ग्रामपंचायतीच्या सोबत अजून पण कोणत्या ग्रामपंचायतीला संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला? तर ते लक्षात ठेवा, मावक्रेदेप नावाची ग्रामपंचायत आहे, आणि कोणत्या राज्यातली आहे ती तर मेघालयमधली आहे. आणि ह्या दोन्हीला संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढं काय तर सर्वोत्तम पालिका विचारलेली आहे. त्याच्यामध्ये चंदीगड पहिल्या स्थानावर, दुसऱ्या स्थानावर इंदोर आहे मध्य प्रदेशमधला, तिसऱ्या स्थानावर सुरत आहे गुजरातचं, आणि त्याचबरोबर मलकापूर आहे सातारा जिल्ह्यामध्ये. ही काय आहे तर नगरपालिका आहे. तर यांना संयुक्तपणे सुरत आणि मलकापूर, तर हे ग्रामपंचायतचं आणि नगरपालिकेचे संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तर ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीतही आणि राष्ट्रीय बाबतीतही संयुक्त क्रमांकावर संयुक्तपणे कोणाकोणाला मिळाले हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चला पुढं पहा काय आहे आता, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन आपल्याला विचारलेला आहे 2023चा, आणि त्याची थीम तुम्हाला सांगायची आहे. तर जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन जो आहे तर त्याची थीम कोणती राहिलेली आहे तर हर लँड हर राईट ही जी थीम आहे. तर मग ही कोणत्या पर्याय येते तर पर्याय क्रमांक पहिला याचं बरोबर उत्तर आहे. हर लँड हर राईट ही जी थीम आहे ही कोणत्या दिवसाची आहे तर जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवसाची थीम आहे. त्याच्यानंतर आहे जागतिक निर्वासित दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात आला. आता जागतिक निर्वासित दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे 20 जून 2023ला. पर्याय क्रमांक
चौथा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे यावर्षी हा दिन कधी साजरा करण्यात आला असा या प्रश्नाचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. आणि ती तारीख दिलेली आहे 20 जून 2023ला जागतिक निर्वासित दिन साजरा करण्यात आलेला आहे. आता आपल्याला हे दिन जे आहेत पुढच्या स्लाईडमध्ये पूर्ण डिटेल याची पाहायची आहे. चला, काय आहे, जागतिक सिकल सेल जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला. आता जागतिक सिकल सेल जागरूकता दिवस जो आहे याची तारीख पाठ असली पाहिजे, कारण हे तुम्हाला तलाठी भरतीच्या दृष्टीने तारखा पाठ असणं गरजेचं असतं बघा. तर 19 जूनला साजरा करण्यात आलेला आहे, पर्याय क्रमांक तिसरा. आणि थीम पण पाठ असल्या पाहिजे. तर थीम कोणकोणत्या पाठ करायच्या कोणकोणत्या नाही ते पुन्हा तुम्हाला त्याचं काय करावं लागतं, तर एक व्यवस्थित ते पाहून घ्यावं लागतं. तर बघा, आता 17 जूनला जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन होता, त्याची थीम राहिली होती हर लँड हर राईट. त्याच्यानंतर 18 जून 2023ला जागतिक वडील दिवस होता, त्याची थीम राहिलेली आहे सेलिब्रेटिंग द ग्रेटेस्ट हिरोज ऑफ आवर लिव्ज. त्याच्यानंतर पुढं कोणता दिवस होता, 19 जून 2023ला जागतिक सिकल सेल जागरूकता दिवस होता, त्याची थीम काय राहिली. आता ही जी थीम आहे ही पाहिजे केवढी मोठी थीम आहे. तर अशा थीम सहसा आपल्याला बऱ्याच कमी वेळा विचारल्या जातात, त्यामुळे आणि पाठ करायला थोडं अवघड असतं. तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तर एकदा वाचून घ्यायचे, दुसऱ्या वेळेस मग ते शक्यता कमी असतात. तर त्या ठिकाणी तशा पद्धतीने अभ्यास करा. बिल्डिंग अँड स्ट्रेंथनिंग ग्लोबल सिकल सेल, हे पहा इथं नाव आलेलं असल्यामुळं तुम्हाला अशा थीम ज्या आहेत ते लवकर लक्षात येत असतात. त्याच्यानंतर काय, कम्युनिटीज फॉर्मलायझिंग न्यू बॉर्न स्क्रीनिंग अँड नोविंग युअर सिकल सेल डायजेस्ट स्टेटस, ही याची थीम आहे. त्याच्यानंतर पुढं काय, 19 जून 2023ला संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे, आणि याची थीम आहे ब्रिंगिंग द जेंडर डिजिटल डिव्हाइड टू प्रिव्हेंट ॲड्रेस अँड रिस्पॉन्ड टू कन्फ्लिक्ट रिफ्लेक्टेड सेक्शुअल व्हायलन्स. ह्या थीम कंबाईन राज्यसेवावाल्यांसाठी महत्त्वाचे आहेत. तलाठी भरतीला एवढ्या मोठ्या थीम विचारल्या जात नाहीत, लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला तारीख आणि दिवस लक्षात ठेवायचा, कोणत्या तारखेला कोणता दिवस झाला. पुढे 20 जून 2023ला जागतिक निर्वासित दिन होता, आणि त्याची थीम आपण पाहिली की होप अवे फ्रॉम होम, ही थीम त्याची आहे. होप अवे फ्रॉम होम ही थीम पाठ करायची. अशा थीम ज्या आहेत ना तलाठी भरतीला अशा विचारल्या जातात, तर त्या पाठ करायच्या आहेत. चला पुढचं पाहूया. संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आपल्याला विचारलेला आहे, तर याची तारीख पण पाठ करा. संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन जो आहे तो 23 जून 2023ला काय करण्यात आलेला आहे, साजरा करण्यात आला. इथं पर्यायामध्ये 23 पाहिजे होतं, ते आपल्याकडून 20 झाले. पर्याय क्रमांक चौथा हे लक्षात ठेवायचं आहे, कारण इथं प्रिंट मिस्टेक आहे, हे 23 पाहिजे. चला पुढे पाहूया. 20 जून 2023ला जागतिक निर्वासित दिन आपण पाहिलं, होप अवे फ्रॉम होम त्याची थीम आहे. 21 जून 2023ला 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्याची थीम होती वसुधैव कुटुंबकमसाठी योग. यावर्षीचा जो योग दिन झाला त्याची थीम. पुढं काय होतं, 21 जून 2023ला जागतिक संगीत दिन होता, त्याची थीम होती म्युझिक ॲट द इंटरसेक्शन्स, ही यावर्षीच्या जागतिक संगीत दिनाची थीम. आणि 23 जून 2023ला संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन होता. तर हे दिन तुम्हाला माहीत असले पाहिजे. चला, याबरोबर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे तर समाप्त झालेला आहे. आपण काय करूया, आता आपला व्हिडिओ इथे थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.